नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आपल्या गुरुचरित्र पारायणाचा 5वा दिवस. पाहता पाहता 4 दिवस पूर्ण देखील झाले, कसे गेले कळालेच नाहीत. आणि गुरुचरित्र पारायण सप्ताह आपला आपण 30 तारखेपासून चालू केलेलं आणि पाहता पाहता 5वा दिवस संपला देखील आणि गुरुचरित्र पारायणाच्या सांगतेचा दिवस जवळ आला आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीचा देखील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र सांगता कशी करावी ह्याच्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत, जे प्रश्न आलेले आहेत. आणि त्याचसोबत स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी हे देखील प्रश्न आलेले आहे, त्याचे देखील सर्व उत्तरं मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जरी मोठा असेल तरी शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत. चला तर मग पटकन वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या दैनंदिनीप्रमाणे सगळं घर अंगण साफ करून आपण सडा रांगोळी, ज्या माझ्या नित्याच्या रांगोळ्या असतात, बाहेरच्या अंगणातली, प्रवेशद्वारातली, नंतर प्रवेशद्वाराच्या रांगोळीमध्ये गायत्री पद्म, गोपद्म आणि श्रीपद्म म्हणजे लक्ष्मी पद्म हे घेतलं. तुळशीची रांगोळी आणि तुळशीची पूजा, उंबऱ्याची पूजा करून देवपूजेची तयारी. त्याच्यामध्ये आज एकादशी असल्यामुळे आज पांडुरंगाचा देखील अभिषेक असतो. तर पांडुरंगाच्या अभिषेकामध्ये सुरुवातीला आपण महाराजांचा अभिषेक करून घेतला. तर महाराजांना पुरुष सूक्त, श्रीसूक्त आणि फलश्रुती आणि श्रीयंत्रावरती श्रीसूक्त आणि फलश्रुती व्यंकटेश स्तोत्र असे रोजचे जलाभिषेक असतात माझ्या घरी दैनंदिनीमध्ये आणि सप्ताकालामध्ये मी देखील करायचे. महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर पांडुरंग म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं जी मूर्ती असते त्या मूर्तीला आणि श्रीकृष्ण भगवान म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती असते त्या मूर्तीवरती पुरुष सूक्त, श्रीसूक्त आणि फलश्रुती हे अभिषेक करायचे आणि व्यंकटेश स्तोत्र. जमलं तर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस नक्की घ्या, जर वेळ असेल तर. पण एकादशी 15 असते, म्हणजे महिन्यातून 2दा येते, त्या एकादशीला ही सेवा अवश्य करा. ह्याने देखील खूप घरामध्ये छान फरक पडतो. तुमचे दैनंदिनीचे कोणतेही प्रश्न राहत नाहीत किंवा अखंड लक्ष्मी प्राप्ती होते, भरभराट होते ह्या सेवेमुळे. त्यामुळं 15 दिवसातून असते, अगदी 5 ते 10 मिनटं लागतात ह्या सेवेला. आणि सकाळची आपली देवपूजा असते त्यावेळेला 5 ते 10 मिनटामध्ये ही सेवा होते. त्याचबरोबर एकादशीला संक्षिप्त भागवत ह्या ग्रंथाचं देखील वाचन होतं. तर ह्या ग्रंथाच्या वाचनाला मोजून 1.5 ते पावणे 2 तास लागतात बरं का. पण प्रदोषकाळी हा ग्रंथ वाचल्याने त्याची पण प्रचिती खूप छान येते. त्यावरती आपण वेगळा व्हिडिओ नक्कीच करूया. तर आज आपण गुरुचरित्र ग्रंथाची सांगता कशी करायची हे पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण गुरुचरित्रचे रोज भावार्थ घेतलेला जितके अध्याय निघाले, सुरुवातीला आपण भावार्थ समजून घेऊया आजच्या दिवशीचा. तर आज निघाले होते 36 पासून 38 पर्यंत, म्हणजे 3 अध्याय. त्या अध्यायांची भावार्थ समजून घेऊयात. तर 36व्या अध्यायामध्ये गुरूंनी ब्राह्मण दाम्पत्याची कथा सांगितली आहे. तर त्यामध्ये ब्राह्मण दाम्पत्याला परान्न का घेऊ नये याचं महत्त्व सांगितले आहे. आणि जर वेळ आलीच परान्न घेण्याची तर गायत्री मंत्राचा जप कसा करावा आणि गायत्री मंत्राच्या जपाचं देखील महत्त्व सांगितलेलं आहे. अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये ह्याची देखील अनुभव सांगितलेले आहेत. तर असा 36वा अध्याय. नंतर 37व्या अध्यायामध्ये देवपूजा एकाग्र मनाने कशी करावी आणि देवपूजेसाठी कोणतं साहित्य घरामध्ये असावं हे गुरूंनी ब्राह्मणाला समजून सांगितलेले आहे. अतिशय सुंदर अध्याय आहे. आणि 38व्या अध्यायामध्ये भास्कर नावाच्या गरीब ब्राह्मणाची कथा आहे, जो त्याच्या घरी कितीही पंक्ती उठल्या तरी अन्न कसे पुरले ह्याची कथा आहे. अतिशय सुंदर अशी कथा आहे. तर असे 3 अध्याय आजच्या पारायणामध्ये निघाले. 36, 37, 38 असे सुंदर असे अध्याय होते. वाचताना अंगावर शहारे येतात जेव्हा पराण्याविषयी महत्त्व सांगितलं जातं किंवा देवपूजा एकाग्र मनाने कशी करावी आणि ब्राह्मण दाम्पत्याला गुरूंनी तूप वाढवायची कामगिरी का दिली होती हे देखील जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो तेव्हा अतिशय अंगावर शहारे येणारे अध्याय होते. तर असं गुरुचरित्राचा भावार्थ आहे. जर काही राहिलं असेल, काही चुकलं असेल तर मनापासून क्षमा करा. आणि आता आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी ह्याबद्दल थोडक्यात समजून घेऊया. तर आपल्या रोजच्या व्हिडिओप्रमाणे म्हणजे गुरुचरित्र दैनंदिनीप्रमाणे
त्या दिवशी म्हणजे चरित्र सांगतेच्या दिवशीचा जो व्हिडिओ असेल तो दुसऱ्या दिवशी अपलोड होणारच आहे. पण काही जणांचे असे प्रश्न होते की तुम्ही अगोदर सेवा सांगा, स्वामी पुण्यतिथीला कोणती करायची आणि गुरुचरित्र सांगता कशी करायची. त्यामुळे थोडक्यात सांगते की गुरुचरित्र सांगता कशी करायची आणि जे घरात बसलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत का, आणि जे केंद्रामध्ये बसलेले आहेत त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत का. तर हो, गुरुचरित्र घरी करणाऱ्या महिलांसाठी आहेत नियम. तर ते कोणते आहेत, तर गुरुचरित्र सांगता करताना नैवेद्य कोणता करावा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. की नैवेद्य करताना कांदा लसूण वर्ज नैवेद्य करायचा आहे त्या दिवशी देखील. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे घेवड्याची शेंग. तुम्ही बाकी कोणताही करा, वरण भात भाजी पोळी कोणतंही मिष्टान्न करा तर काही हरकत नाही, पण त्यामध्ये घेवड्याच्या शेंगेचा अवश्य समावेश असावा. आणि किती नैवेद्य करायचे, तर आपण ग्रंथासाठी एक नैवेद्य, कुलदेवतेसाठी एक नैवेद्य, स्वामी समर्थ महाराजांसाठी एक नैवेद्य आणि चौथा नैवेद्य तो दत्तगुरू महाराजांसाठी असणार आहे. आणि ह्याबद्दल आपल्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये देखील डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पहिल्या पानावरती. नंतर गाईला आणि कुत्र्याला अवश्य घास करा, म्हणजे छोट्या छोट्या चाणक्या करायच्या आणि त्यावरती परिपूर्ण नैवेद्य भरायचा, जसा आपण देवाला भरणार आहे तसा. आणि गाई मिळत नसेल, कुत्रा मिळत नसेल, थोडंसं शोधून गाईला आणि कुत्र्याला तो नैवेद्य अवश्य द्या 10:30च्या आरतीनंतर. हे झालं नैवेद्याचं. तर गुरुचरित्र ग्रंथाचं नैवेद्य आरती झाल्यानंतर आपणच ग्रहण करायचं आहे. बाकीचे जे 3 नैवेद्य आहेत ते घरच्यांनी ग्रहण केले तरीही चालतील, ते घरच्यांनीच करायचे आहेत, बाहेरच्यांना देऊ नका. आणि गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य स्वतः ग्रहण करा आणि स्वतःला नाही संपलं तरच गाईला द्या, पण प्रयत्न करा स्वतः ग्रहण करण्याचा. तर हे नैवेद्याबद्दल झालं. आणि आरत्या कोणत्या घ्यायच्या, तर आरत्या घ्यायच्या आपण जी 10:30ची आरती घेतो, पूर्ण नैवेद्याची 4 ताटे मांडून प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून वेगवेगळं पाणी ठेवून पाणी फिरवून ताटं झाकून ठेवायची. आरत्या 10:30च्या चालू करायच्या अगोदर. हा नियम समाप्तीचा आहे, कळकळीची विनंती आहे, लक्षात घ्या. ह्याच पद्धतीनं करा, ताटं झाकूनच ठेवायची. आणि नंतर 3-3 वेळेस पाणी फिरवायचं प्रत्येक ताटाला. प्रत्येक ताटाचं पाणी वेगळं ठेवायचं. तुम्ही फुलपात्रात ठेवा, तांब्यात ठेवा, छोट्या गडूमध्ये ठेवा, कशातही ठेवा. आणि नैवेद्य एकसारखे मांडायचे का, तर तुमच्याकडे जागा असेल तर अवश्य मांडा एकसारखे, एका ओळीमध्ये जशी जागा असेल तसं मांडा. मी म्हणणार नाही की एकसारखे मांडा, कारण फ्लॅटच्या ठिकाणी जागा खरंच कमी आहेत, मंदिरं छोटी आहेत. तुम्हाला जसं जमतील तसे सगळे नैवेद्य मांडा. छोट्या ताटात मांडा, मोठ्या ताटात मांडा, देवाची वेगळी ताटं असतील तर तसे मांडा, वेगळ्या वाट्या असतील तर त्या वापरा. तर हे झालं नैवेद्याबद्दल. आरत्या कोणत्या करायच्या, तर बरोबर 10:30 वाजता आरती चालू करायची नैवेद्य मांडल्यानंतर. तर पहिली गणपतीची आरती, दुसरी स्वामी समर्थ महाराजांची आरती, तिसरी दत्तगुरू महाराजांची आरती, चौथी आईसाहेबांची आरती आणि 5वी खंडोबाची, जी मी नेहमीच घेते. नंतर मंत्रपुष्पांजली, नंतर सद्गुरू प्रार्थना जी आपल्या नित्यसेवेमध्ये आहे. सद्गुरूनाथा हात जोडितो आणि धन्य धन्य हो प्रदक्षिणा ही प्रदक्षिणा. आणि त्याच्या अगोदर एक सांगायचं राहून गेलं की आपल्या केंद्रामध्ये पुरणाची महाआरती होणार आहे. आपल्याला सहज शक्य झालं तर घरी देखील करा. तर काही नाही, शिजवलेलं पुरण घ्यायचं, म्हणजे डाळ शिजवून त्याच्यामध्ये गूळ वगैरे घालून पूर्ण तयार केलेलं पुरण एका छोट्या प्लेटमध्ये थोडंसं थापल्यासारखं करायचं आणि 21 ठिकाणी त्या फुलवाती ठेवायच्या तुपात भिजवलेल्या. नाहीच जमल्या तर एका ठिकाणी तुपात भिजवलेल्या फुलवाती ठेवायच्या आणि त्यांनी पुरणाची आरती करायची, म्हणजे ह्याला महाआरती म्हणतात. नाही जमलं तुम्हाला वेळेच्या बंधनामुळं तर काही हरकत नाही, साधी आपल्या कापूर आणि फुलवातीची आरती केली तरीही चालेल. पण जर जमलं तर नक्की करा आणि मुजरा करूनच महाराजांना जागेवरून उठायचं आहे. तर पुढचा प्रश्न, ब्राह्मण जोडपे जीव घालावे का. तर ब्राह्मण जोडपे तुमच्या घरी आले त्यावेळेला, ज्यावेळेला तुमच्या आरत्या झाल्या किंवा तुम्ही उपवास सोडलेला नाही अजून, आले कोणी जोडपे किंवा ब्राह्मण नसेल आणखीन कोणी आले तर खरंच त्याला विनमुख पाठवू नका, त्यावेळेस त्यांना जीव घाला.
आणि तुमचं जर तसं काही ठरलं असेल की एखादी जोडी येऊ शकते, ब्राह्मण नसेल इतर कोणती जोडी, तर ते येत असतील 12च्या आत जेवण्यासाठी, तुम्ही उपवास सोडायच्या आधी, तर ते देखील खूप छान आहे. तसंही जीव घातला तरी चालेल, किंवा नाही कुणी मिळालं, एखादी सवाष्ण मिळाली तिला जीव घाला, पण आपण उपवास सोडायच्या अगोदर जीव घाला. आणि नाहीच कोणी मिळालं, आता शहराच्या ठिकाणी खरंच कोणी अवेलेबल होत नाही, प्रत्येकजण कामावर जातो आणि उद्या सोमवार आहे, बऱ्याच जणांना सुट्ट्या नसतात, तर कुणालाही न बोलवता आपण आपली आरती करायची आणि महाराजांना नैवेद्य दाखवलेला असतो, तो अर्धा तास नैवेद्य ठेवून ग्रंथाचं ते ताट आपण ग्रहण करायचं. काहीही वाईट होणार नाही. आपण केलेली सेवा महाराज जशी केलेली सेवा आहे तशी गोड मानून घेतात. त्यामुळे हा देखील प्रश्न होता की ब्राह्मण जोडपं जीव घालायचं का? मिळालं तर अवश्य घाला, नाही मिळालं तर काही होत नाही. कंपल्सरी नाही आहे कुणाला जीव घालणं किंवा कुणाला बोलवणं. नंतर आता ग्रंथ कसा उचलायचा, तर 10:30ची आरती झाली, आपण अर्धा तास नैवेद्य ठेवला महाराजांच्या समोर, तर नैवेद्याची ताटं उचलून घ्यायची, ती बाजूला ठेवायची. ग्रंथ जिथं ठेवलेला आहे तो ग्रंथ थोडासा हलवायचा. म्हणजे आता मी तो दाखवू शकत नाही कारण माझा ग्रंथ मी उचललेला नाही आहे अजून. आपण एक दिवस अगोदर व्हिडिओ करतो आहे, नाहीतर मी तसं दाखवलंही असता. तर थोडासा ग्रंथ हलवायचा, नंतर त्याच्यावरती जो कपडा आपण झाकण घातला होता तो कपडा काढायचा. ग्रंथ दोन्ही हातामध्ये महाराजांकडे पूर्वाभिमुख बसून दोन्ही हातात उचलायचा आणि जय जयकार करायचा. तर जय जयकार कोणता? तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गायत्री माता की जय, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा जय जयकार आपल्या नित्यसेवेमध्ये आहे. तर हा जय जयकार दोनदा करायचा ग्रंथ हातात घेऊन, आणि तिसरा जय जयकार ग्रंथ दोन्ही हाताने आपल्या डोक्यावर ठेवायचा आणि परत तोच जय जयकार करायचा. हे लक्षात ठेवा. दोनदा जय जयकार हातात ग्रंथ घेऊन करायचा, नंतर तिसऱ्यांदा जय जयकार ग्रंथ डोक्यावर ठेवून करायचा. तर असं करण्याने त्या ग्रंथातली जी ऊर्जा असते ती आपल्या शरीरामध्ये जाते, म्हणजे मिळून जाते. त्यामुळे जर तुमची इच्छा नसेल ग्रंथ डोक्यावर घ्यायचा, नाही केलं काही हरकत नाही आहे, पण शक्यतो हे करावं, कारण हे करण्यासाठी गुरुचरित्र पारायण करावं लागतं 7 दिवसांचं, आणि नंतर ही वेळ येते ग्रंथ डोक्यावर घेण्याची. गुरुचरित्र करायला भाग्य लागतं, हे प्रत्येक वेळेस मिळत नाही, फक्त गुरुचरित्राच्या वेळेस हे करायला मिळते. त्यामुळं तिसऱ्या वेळेसचा जय जयकार ग्रंथ डोक्यावर घेऊन करा. आणि नसेल तुमची इच्छा तर हातात घेऊन 3दा जय जयकार केला तरीही काही हरकत नाही. तर हे झालं ग्रंथ हलवण्याबद्दल. आणि ग्रंथ उचलून कधी ठेवायचा, तुम्ही उपवास सोडून घ्या, तुमचे जेवणं घरातल्यांचे सर्वांचे करून घ्या आणि तुम्ही संध्याकाळी उचला, किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी आपली देवपूजा करतो त्यावेळेस उचलायचा, केव्हाही उचला, जसं तुम्हाला जमेल तसं. ग्रंथ उचलायचा, तो स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवायचा, अशा जागी ठेवायचा जिथे आपला नियमित हात लागणार नाही किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांची सावली पडणार नाही, कारण हा खूप परमपुण्यवान ग्रंथ आहे. ह्याचे नियम आहेत, त्यामुळे इतकं सांगते की हा ग्रंथ काळ्या कपड्यामध्ये न बांधता, काळा कपडा अजिबात नाही, बाकीचे कोणत्याही रंगाच्या कपड्यामध्ये आपण बांधू शकतो, स्वच्छ कपड्यामध्ये ग्रंथ बांधून ठेवायचा. आणि ही झाली गुरुचरित्र पारायणाची सांगता. आता कॉडगादी त्या दिवशी वापरायची का, तर हो चालतं. एकदा आपण उपवास सोडला, ग्रंथ उचलला, ग्रंथ हलवला की आपण आपल्या प्रापंचिक कामाला करण्यासाठी मोकळे असतो. तर ही झाली गुरुचरित्र सांगता. आता 6 मेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर उद्या 6 मे म्हणजे सोमवार स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, आणि आजही चराचरामध्ये निर्गुण रूपात स्वामी वास करतात. अक्कलकोटला जाऊन समाधीवर डोकं टेकवून जो आनंद मिळतो तो आनंद जगाच्या पलीकडे आहे. समाधीवर नतमस्तक होतो ना आपण, तेव्हा बस यापेक्षा कोणता आनंद नाही. आणि तो आनंद ज्यांनी घेतले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की तो आनंद काय असतो, तो शब्दात सांगता येतो का, त्यासाठी पटकन कमेंट करा. तर पुण्यतिथीबद्दल आपण सुरुवातीला म्हणजे सकाळी
महाराजांना नियमित करतो अभिषेक पुरुषसूक्त श्रीसूक्तचा आणि फलश्रुतीचा. तर उद्या पुण्यतिथी म्हणजे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी आहे, त्यामुळे आपण अभिषेक करायचे आहे. तर पहिल्यांदा गणपती अथर्वशीर्ष, नंतर श्रीसूक्त पुरुषसूक्त पुरुषसूक्त श्रीसूक्त फलश्रुती, नंतर रामरक्षाचे 9 ओव्या हा अभिषेक जलाभिषेक असणार आहे महाराजांना. आणि नंतर महाराजांना स्वच्छ कपड्यांनी पुसून त्यांच्या जागी स्थानपन्न करायचं आहे. वस्त्र परिधान करायचे आहे. तर त्यांच्या आवडीचा रंग मिळत असेल तर चांगलंच आहे, पिवळा किंवा केशरी. आणि त्याचसोबत त्यांना हिना अत्तर लावा जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर. नंतर गंध जो महाराजांना आवडतो चंदनाचा गंध, त्यावरती चंदन केशर मिश्रित अष्टगंध लावा. नंतर तुपाचा दिवा, तेलाचा दिवा म्हणजे धूपदीप, आणि जर तुमच्याकडे आपल्या केंद्रातील धूप आणलं असेल तर ते खूपच छान. नंतर धूपदीप लावून नैवेद्य जो आपल्याकडे उपलब्ध असेल पूजा केल्यानंतर बरं का, म्हणजे हे अभिषेकाचं सांगते आहे मी. अभिषेक झाल्यानंतर जो आपल्याकडे नैवेद्य उपलब्ध असेल, तुम्ही साखर घातलेलं दूध ठेवू शकता, एखादं फळ ठेवू शकता किंवा खडी साखर देखील ठेवू शकता, जे तुम्हाला यथाशक्ती जमेल. महाराजांना स्नान घातल्यानंतर तो नैवेद्य दाखवा. तर हे झालं अभिषेकाविषयी. आणि सेवेबद्दल आता तर आपण गुरुचरित्र सांगताबद्दल बोललो, तर त्यामध्ये आपण नैवेद्याचं बऱ्यापैकी घेतलेलं आहे. 10:30च्या आरतीला नैवेद्य काय करायचा, तर सेवा कोणती करायची, स्वामी समर्थ पुण्यतिथी असल्यामुळे तर खूप महत्त्वाची सेवा आहे बघा. तर ही सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण पठण करणे. हे संध्याकाळच्या सेवेमध्ये केलं तरीही काही हरकत नाही, किंवा 10:30च्या आरतीनंतर केलं तरीही काही हरकत नाही. तर स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण पठण, नंतर 11 वेळेस तारक मंत्र, नंतर स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप, ही सेवा आहे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीची. हे लक्षात घ्या. जरी आपण गुरुचरित्र वाचन केलं असेल, श्रवण केलं असेल, तरीही आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी पुण्यतिथीनिमित्त ही सेवा करायची आहे. त्यामुळं जे फळ मिळणार आहे किंवा जी फलश्रुती असणार आहे ती आपण शब्दात सांगू शकत नाही. महाराजांचं आपल्याकडे लक्ष आहेत आणि आचार विचार चांगले ठेवा. महाराज आपले आचार विचारच बघतात. त्यामुळे ही सेवा करा, अवश्य करा. उद्या स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी आहे त्यानिमित्त. नंतर यथाशक्ती अन्नदान करा, यथाशक्ती वस्त्रदान करा, आणि जे तुम्हाला जमेल ते. एखाद्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला अन्नदान करायचं असेल, किंवा एखाद्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला काही वस्त्र अन्नदान करायचं असेल, किंवा आपल्या गुरुपीठावर सुद्धा आवाहन होतात अन्नदानासाठी, तर जिथे जमेल तिथे अन्नदान करा, वस्त्रदान करा ज्यांना गरज आहे त्यांना. आणि काय माहिती महाराज कोणत्या रूपात येऊन ते अन्न खाऊन जातील, आपण सांगू शकत नाही ना. तर अशी आहे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीची सेवा. जेवढं जमेल तेवढं नक्की करा, अवश्य करा. आणि तो दिवस असतो सेवेचा. तसं तर आपण सेवेकरी रोजच सेवा करतो, पण जे महत्त्वाचे दिवस असतात ना, त्या दिवशीची सेवा खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं त्या दिवशीच्या सेवेला. त्यामुळे त्या दिवशीची सेवा चुकवू नका, ही कळकळीची विनंती आहे. तर बाकी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर ही झाली आपल्या पुण्यतिथीची माहिती. आता माझी दैनंदिनी कंटिन्यू करते मी. तर भावार्थ झालं की आपण गुरुचरित्र आणि स्वामी पुण्यतिथीबद्दल बोललो. तर ही माझी 10:30ची आरती आहे. 10:30च्या आरतीला मी पेंड खजूर जी असते ना, तर सीडलेस पेंड खजूर त्याचा नैवेद्य दाखवला होता, कारण माझी चपाती आणि भाजी झाली नव्हती. प्रापंचिक कामामुळे घरातल्या सगळ्यांमुळे सगळा नैवेद्य 10:30पर्यंत होणं पॉसिबल नाही होत 7 दिवसामध्ये, आणि त्यामुळे मग मी माझ्याकडे जे अवेलेबल असतं त्याचा नैवेद्य दाखवते. तर ही 10:30ची आरती माझी झालेली आहे. तर तेच परत 10:30च्या आरतीमध्ये आपल्या महाराजांची आरती, दत्तगुरूंची आरती, परत आईसाहेबांची आरती, आणि अगोदर गणपती बाप्पाची घेतली बरं का, चुकलं. गणपती बाप्पाची आरती, स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरू महाराज, आईसाहेब आणि
खंडोबाची आरती, ह्या माझ्या आरत्या नित्यनेमाने असतात. नंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपण जे घरातले काही आपले कामं आहेत ते करून घेतले आणि असा तो दिवस गेला. आणि मग संध्याकाळच्या आरतीच्या अगोदर भाजी कोणती केली ते सांगायचं राहून गेलं. तर भाजी मी अगदी साधीसुधी केली. सप्ताह कालावधीमध्ये मी निवडक भाज्या ज्या सांगितल्या होत्या त्याच ग्रहण केलेल्या आहेत. शिमला मिरची, भोपळा, बटाटा, भेंडी अशा 4च भाज्या मी आलटून पलटून खाल्ल्या. तर त्यासाठी मी बटाटा उकडून घेतला होता. मला काही पथ्य वगैरे नसल्यामुळे मी बटाटा ग्रहण केलं बरं का. ज्यांना पथ्य आहे त्यांनी नका करू, कारण शुगरचे पेशंट आहे त्यांना बटाट्याचं पथ्य येतं. तर उकडून घेतलेला बटाटा कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेतले. नंतर त्यामध्ये तो उकडलेला बटाटा फोडी करून घालून घेतला आणि त्यामध्ये हळद, लाल तिखट घातलं आणि घट्ट असं दही घातलं. आणि दही का तर जास्त म्हणजे आपण शेंगदाण्याचं कूट पण वापरलेलं नाही आहे आणि माझ्याकडे ओलं खोबरं संपलं होतं, म्हणून मग थोडं बाइंडिंग येण्यासाठी आणि चव वेगळी वाटण्यासाठी मी दही घातलं. आणि दही घातल्यानंतर आपल्याला थोडं फुटल्यासारखं वाटतं बरं का, पण काही हरकत नाही. आपल्याला लगेच महाराजांचा नैवेद्य दाखवून ती भाजी ग्रहण करायची असते आणि इतकं काही फरक नाही पडला. आणि छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये पाणी पण घातलं, मी पातळ केली कारण उन्हाळा चालू आहे कडकडीत, त्यामुळे कोरडं खाल्लं जात नाही. आणि मग तर चवीनुसार मीठ, साखर घातली, उकळून घेतली छान भाजी आणि महाराजांना नैवेद्य दाखवला. 2 चपाती, भाजी आणि साखर घातलेलं दही आणि ताकाचं सेवन अवश्य करा. त्यांनी थोडंसं पोटाला थंडावा मिळतो म्हणून. आता संध्याकाळची आरतीची तयारी. तर हे आहेत आपले शेतातले आलेले पोतभर चिक्कू बरं का, कारण अगोदर एक लॉट वरती पिकू घातला होता, तर त्याचं शूटिंग मला घेणं जमलं नाही वरती जाऊन, वरच्या फ्लोअरवर. पण आता हे जे चिक्कू आणले गेले ना, तर महाराजांच्या आशीर्वादाने ते पिकलेलेच आले घरी, म्हणजे पिकू घालायची वेळच आली नाही. मग म्हटलं चला आता आणायचे आलेत, आपलं ताजं ताजं फळ शेतातलं महाराजांच्या आशीर्वादाने पिकलं आहे पण भरपूर, तर दाखवूया म्हटलं 6च्या आरतीला महाराजांना चिक्कूचाच नैवेद्य. तर चिक्कू शेक पण करता आलं असतं बरं का, पण माझं वेळेचं बंधन आलं मला तिथे आणि त्यामुळे मग चिक्कूचा नैवेद्य ठेवला महाराजांना आणि मग 6:30ची आरती करून घेतली. तर परत तेच 6:30च्या आरतीमध्ये गणपतीची आरती, सायंकाळची महाराजांची आरती वेगळी आहे, सायंकाळची दत्तगुरू महाराजांची आरती वेगळी आहे, नारायणाची आरती आणि गायत्री मातेची आरती, ह्या सर्व आरत्या आहेत. आणि नैवेद्य दाखवताना मंडळ काढायचं खाली वाटी किंवा ताटाच्या, 3 वेळेस पाणी फिरवायचं. तुळशीपत्र जमत असेल ठेवा, सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे पानं फुले कमी तोडा. आणि नैवेद्य महाराजांना दाखवून आरत्या करून घेतल्या. आणि त्यानंतर आरत्या झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम घेणे अनिवार्य आहे एकादशी असल्यामुळे. तर तो जो म्हणजे दुग्ध शर्करा योग जुळून आला प्रदोषकाळच्या सेवेमध्ये, तो न सांगता येणार आहे शब्दामध्ये. त्यामुळे दिंडोरी प्रणित स्वामी सेवा मार्ग सर्च करा आपल्या यूट्यूबला आणि त्याच्यावर मोबाईलवरती जरी लावलं तरी त्यांच्यासोबत बसून राहा. 12 ते 13 मिनटाचं विष्णू सहस्रनाम आहे. नंतर तुकारामाचा अभंग, गायत्री मातेचा पसायदान, ज्ञानेश्वर माऊलींचं, नंतर गीतेचा 15वा अध्याय आणि गीतेची 18 नावे, ही सेवा आहे संध्याकाळच्या सेवेची. आणि आरत्याच्या अगोदर तुळशीचं दिवाबत्ती करून घ्या, घरामध्ये धूप दीप लावून घ्या आणि मगच आरत्यांना चालू करा. शक्यतो दरवाजे ओपन ठेवा संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे प्रदोषकाळी जेव्हा आरत्या चालू असतात त्यावेळी. तर अशी होती आजची दैनंदिनी. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर कुणाला उपयोग होत असेल आपल्या सेवेचा तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि निरोप घेते सगळ्यांचा. उद्याच्या परत नवीन दैनंदिनीसोबत. सगळ्यांना मनापासून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता, खूप खूप धन्यवाद. आत्तापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओंना तुम्ही छान प्रतिसाद दिला, असाच पुढच्या देखील देताल हीच अपेक्षा ठेवते. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.